हा बघा असा आला पाहिजे बा असा खतरनाक. असं शेतात जेवायला आलं ना न्याहारी करायला 2 घास जास्त जातात. बस सारखा सारखा बस. मांडी घालून बसायचं. बलीचं सुकाट आहे आणि इकडे भाजी आहे. ही मला वाटतं भारकीची भाजी आहे. आता गेल्या वर्षी मी पण लावलेलं, माझा पण हात बसला होता जरा पटापट. आता माझे पाय कुजलेत चिखलात. ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो त्याचं आगमन झालेलं आहे. मेन पावसाची गरज होती आणि पाऊस आलेला आहे बघा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, पाऊस कुठेतरी गायब झाला आहे गावाला आणि पावसाची वाट बघत बघत काही जणांनी लावणी तशीच ठेवली. अगोदर जेव्हा पाऊस होता त्यावेळेस लावली आणि जी राहिली ती मध्येच पाऊस गेला आणि त्यानंतर मग ती तशीच राहून गेली. पण आता पावसाची वाट बघून सगळे दमले. तर आता सुरुवात केली ना, आता जिकडून पाणी मिळेल तिकडून असं लावणी लावायचं काम चालू आहे. कुंभारीमध्ये आपल्या लावणी लावतात, तर आपण तिकडेच चाललो आहे. तर जाऊया कुंभारीत आणि तुम्हाला कुंभारीतल्या आजच्या लावणीचा आनंद घेऊया ह्या व्हिडिओमध्ये. तर चला, आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. चला जाऊया फटाफट खालते. आमची घरं आहेत ना वरती डोंगरात आहेत आणि आमची जी शेती आहे भात शेती ती खालती मळ्याला, म्हणजे खाडीच्या काठाने आहेत तिकडे पाल. तर तिकडे त्या मळ्यानी सर्व लावणी आहे, म्हणजे सगळ्यांची खालतीच आहे लावणी. वरती क्वचित आहे, बाकी बहुतेक जणांची खालतीच लावणी. पण आता बऱ्याच जणांनी सोडलं आहे लावणी. पण जे लोक करतात, काही आधुनिक पद्धतीने पण करत आहेत आणि पारंपरिक पद्धतीने पण. तर चला जाऊया खालती आणि आज कुंभारीत जे लावणी लावत आहेत ती आज बघूया. आमच्या वाडीमध्ये हा असा खालून असा रोड आला आहे आणि हा असा सरळ वरती जातो घेवडेवाडीमध्ये. आम्ही लहानपणी असा विचार करायचो की आमच्या वाडीपर्यंत रोड येईल की नाही, कारण आम्ही डोंगरात वरती राहतो. पण आता सगळ्यांच्या घरोघरी गाड्या लागलेल्या आहेत वरती. मस्त. इथे बघा वरती निवाचं झाड आहे आणि नीव बघा लागलेत मस्त. आपण बघूया, ट्राय करूया पडतोय का खालती. इकडे पण आहेत, भरपूर आहेत. हे बघा, या झाडाचा एक नीव पाडला, पण आता मतलब आता ते खाऊ नाही शकत. हे बघा इकडे निवाचं झाड आहे. आमच्याकडे मळ्यात जाताना आहे ना, हा असा नजारा असतो जबरदस्त. काय हिरवळ आहे, काय सुंदर वातावरण वाटतं इथला. जरा ऊन आहे, जरा पाऊस पाहिजे होता, किती मजा आली असती, मस्त वाटलं असतं. इकडे बघा आपण आता कुंभारीमध्ये आलो आहे. इकडे सर्व आहेत ना भात शेती आहे ह्या साईडनी आणि इकडे आहे ना हे खला आहे. इथे हे बघा मूठ वगैरे आणून ठेवलेले आहेत इथे. हे बघा तुम्हाला मूठ दाखवतो. भाताचे मूठ हे असे बांधून ठेवलेले आहेत इथे, आणून ठेवलेले आहेत. आता हेच इकडे लावणार आहे या साईडला. तर हा संपूर्ण हा असा खला आहे इकडे. ह्या खल्यावरती आमचे गणपती वगैरे जेव्हा विसर्जनला आम्ही येतो ना त्यावेळेस इथे गणपती ठेवून इथे नाचतो आम्ही आणि आरती वगैरे होते. नंतर मग आम्ही विसर्जन करायला ह्या खाडीमध्ये जातो. तर चला जाऊया आता कुंभारीत. इकडे भात शेती चालू आहे, आधुनिक पद्धतीने काम चालू आहे. आता सर्व कसे मशीनवरती लावतात. आता इथे ना पारंपरिक पद्धत होती, ते जोकाड वगैरे आहे, बैल वगैरे होते. पण पाऊस नाही त्यामुळे ते आता काय काम नाही चालणार. पूर्ण सुकं आहे ना इकडे. हे बघा, हे पूर्ण कुंभारीतली भात शेती. त्या साईडला पुढे शेती चालू आहे. जरा पाऊस असता ना काय मस्त झाला असता, काम भारी झालं असतं. हे बघा, ह्या वर्षी दाढी पण एकदम पातळ पातळ आहेत. हे बघा इकडपर्यंत हे पूर्ण दाढ. हो बाकी काल ते बरे आहेत ना. कोणतं आहे हे, कुठचं बियाणं कुठचं आहे? दाढ आले बरी वरती, मूठ बांधण्यासारखे झाले. पण लय पातळ आहे ना. रत्नागिरी 8 मस्त दाढ मस्त आले. ती जरा घट्ट वाटते तिकडची. वाडा कोलम आहे का तो? पण ती मस्त भरगत चाले. ही जरा पातळ पातळ आहे. आता कोणती हीच लावतात तिकडे की? अच्छा, हे पण इकडे सर्व मूठ बांधून ठेवलेले आहे. तिकडे मूठ बांधण्याची पद्धत बघा कशी असते. हे बघा, अशी वरती एक गाठ मारली जाते इथे फिरवून आणि हा एवढा मूठ. ही माती जरा धुवायला लागते पाण्यात, पण आता पाणी नाही त्यामुळे तर काय करतात काय माहिती. हे बघा तिकडे काम चालू आहे लावणीचं. जाऊया तिकडे, आपला राजादा पण आला आहे. हे बघा इकडे सकाळपासून इकडे ही लावणी लावली नाही. या साईडला पातळ पातळच लावली नाही. दुर्वा बघा किती आहे इकडे. दुर्वाच दुर्वा आहे मळ्याला.
काय झालं काय मशीनला? चेंज करताय काय? इकडे आधुनिक पद्धतीने शेतीचं काम चालू आहे. कितीचा नांगरलास रे? 3 झाले. चिखल करायचं आहे. इकडे आमची काकू बेर करते, पाल बेनते. काय गे बरी आहेस ना? बांध काढते बांध. आणि इकडे वहिनी इकडे चिखल घालतात बांधाला. बरे पाणी नाही ते काय कसं काय करणार? हा? या सुक्यात हे फोड झाले. आता इकडे चिखल करायचा बाकी आहे. हे कोणच आहे तुमचं? तुम्ही एकत्र करताय डाल्यानी? अच्छा, असे पाय जातात चिखलात. बापरे, हे मासे भेटतायत काय बोलतो? इकडे प्रदीप दा मासे पकडला ना. किती पकडले दाखव? पाण्यात आहे. मोठे आहेत काय? नाही लहान नाही. लहान आहेत. जेव्हा चढणीचे मासे चढतात ना तेव्हा इकडे खादनातून मासे भेटतात भरपूर. आता इकडून फिरलं ना, इकडे कुठेतरी हल्लं की नंतर मग काढायचं. चिखलात पकडायला बरं पडतं. हे फोड करतोय की बेर? फोड फोड करतोय. ओके, त्यानंतर मग चिखल. फोड आणि बेर आहे ना एकत्रच होऊन जाते. म्हणजे हे सगळं काय आलेलं आहे ना तण जे वाढलेले आहेत तर ते साईडला करावं लागतात. नाहीतर मग आपण जेव्हा लावणी लावतो ना, जेव्हा भात येतं त्यावेळेस मग हे असं रान जास्त येतं आतमध्ये. तर त्यासाठी ते सगळं काढावं लागतं. त्यासाठी फोड बेर हे सगळं करावं लागतं. बाण वगैरे बेणं या सर्व गोष्टी आहेत. इकडं पण वहिनींचं काय कामं चालू आहेत. मासे पकडायचे. मासे भेटले की नाही? मासे भेटले की नाही? इकडे अरे तुम्ही सगळे डाल्याने आहो की काय? मग हां, अच्छा. म्हणजे आज होईल का एवढं? जरा पाऊस यायला पाहिजे होता. ते पण आहे, पण पाणी कुठं आहे तिकडं? विहिरीचं घेणार. असं आता कोकणातल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. पाणी नाही तरी लावणी कशी लागणार? हे बघा मासे पळतात बघा कसले. मासे आहेत की बेडका आहेत? आता या आधुनिक पद्धत आले ना, कामं कसे फटाफट होतात. मासा बघा कसला पकडलाय. असाच चिखलावरती वरती घेतला. कुठे? हां, तिकडे पण आहे बघा. अरे तो पकडला होता तो पण गेला. हा बघा, आला पाहिजे मासा. खतरनाक मोठी साईज आहे. हे करण आता आला. आपण असे मासे पकडूया मस्त. भरपूर मासे मिळतील. छोटी साईज आहे पण हे फ्राय करून मासे आहेत ना एवढे भारी लागतात. आपण जमा करूया एका ठिकाणी. किती भेटतात बघूया. हा बघा, इथं मासे ठेवलेत. हां, भरपूर आहेत मासे. मासे भरपूर आहेत. भरपूर आहेत मासे. डबा पाहिजे, डब्बा भेटला. ह्याच्यामध्ये मासे आहेत ना सगळे भरून ठेवूया. ह्याच्यात टाका. डब्याचा जुगाड करायला पाहिजे. मासे भरपूर निघतात साधनात.
पाण्यात जिवंत राहते ना. त्याला बारीक बारीक आहेत, त्यांना सोडून देऊया आपण. पळतोय फक्त इकडून तिकडे. हा बघा भेटला, मोठा आहे, मोठी साईज आहे जरा. हा बघा इथे उडी मारला, बेडूक आहे. माझ्या समोर उडी मारला. कसे रिगत येतात तिकडे, असे उचलायचे. खाजनातले मासे इकडे ह्या साईडला येतात वरती. आहेत, संध्याकाळपुरते होतील कालवणाला. सुजयने आता चिखल काढायला घेतला. मशीनने फटाफट होतं. बघा आता चिखल फायनल. पकड पकड, कोण आहे बघ, वरती तोंड काढतंय काय. मासाच आहे, खालून असं हात घाल, असं खालून हात घाल ना. हो असा आहे. चिखल गेला त्या तोंडात. ब्लेड आहे काय, त्या दोऱ्याने काढतोय. ओके, आता आधुनिक पद्धतीने आहे ना शेती करणं किती सोपं झालं आहे ना. आता कामं पण फटाफट होतात. आता एक ग्रास कटर आहे ना, ह्या ग्रास कटर मी इकडचं सगळं रान मारतोय साईडनी. आता चिखलावरती मासे भेटत आहेत भरपूर. हे बघा असे वरती दिसतात, चिखलावरती येतात तेव्हा. ते बाबा आणि आम्ही मासे पकडायलाच लागलो. बघा भेटला अजून. हा बघा इथे उडी मारतोय. चिंगळे वाटतं, चिंगूळ. फक्त इकडे लक्ष ठेवायचा, हे असे मासे असतात. बारकी तर त्यांना बेडका पण आहेत, ते जरा बघून घ्यावे लागतं उचलून. तुम्हाला एक बेडूक दाखवतो. हे बघा ही बेडकं पेवत आहेत ती. हे बघा ही बारकी बेडकं आहेत, हे मासे कोण खात नाही. केवढा आहे हा, वहिनीला मोठा भेटला. आता मला वाटतं पिशवी भरल, अजून त्या पुढल्या पालात पण भेटतील आपल्याला. हां, खाजनात जेव्हा इकडे शेती करायला येतात ना तेव्हा मासे वगैरे भेटतात. आणि पहिले कसं नांगरायचे ना, ते नांगराच्या मागोमाग राहायचं नांगरताना, म्हणजे ते आपल्याला मासे असे पलटी होताना दिसतात. मग ते फटाफट पिशवीत टाकत जायचं. मी अगोदर अशी किटली घ्यायचो, डालीची किटली घेऊन यायचं खाली आणि मासे पकडत राहायचं. भरपूर आहेत मासे. नेहरी करायला बसलो तिकडे माणसा. लय पाय जातो इकडे खाली. हे नांगरलेलं आहे अगोदर मशीन ना डायरेक्ट. पाय भरपूर होते खाली. नाही नाही, ती बेडका वेगळी आहेत आणि हे मासे वेगळे. तुमची झाली लावणी की काय आणलेस काय, बली? हा बली, सुकाट सुक सुकट खाते. बांधावर बसून खायला पाहिजे होतं. ते बांधार जाता. हा नको, इथेच बस आता, नको उठू. दिवसभर लावणी लावायचे. असं शेतात जेवायला आलं ना, न्याहारी करायला 2 घास जास्त जातात. बस सारखा सारखा बस. मांडी घालून बसायचं. बलीचं सुकाट आहे आणि इकडे भाजी आहे. ही मला वाटतं भारगीची भाजी आहे. आता टाकल्याची आहे.
चला न्याहारी झाले. आता तिकडे सगळी लावणी लावायला सुरुवात केली नाही. आपण जरा जाऊ अजून मासे वगैरे पकडू. लावणी लावायला सुरुवात पण केली इकडे. हे कोणतं आहे? वाडा कोलम आहे मग वर लावलाय. लावला नाही यावेळेस वाडा कोलम. गाव मला येत आहे. हा कुठचा आहे मग? सुवर्णा. गेल्या वर्षी मी पण लावलेलं. माझा पण हात बसला होता जरा फटाफट. आता माझे पाय कुजलेत चिखलात. मी काय चिखलात जास्त थांबणार नाही. हे चिखलात लवकर कुजतात. तिकडे आरू लावणी लावते, तिकडे पल्लू आहे, तिकडे वहिनी आहे. फटाफट लावतील इकडचा. मूठ तर टाकून ठेवलेले आहेत जागोजागी. आपण उन्हाळ्यामध्ये आहेत ना इथे व्हिडिओ बनवला होता कलिंगडचा. इकडून सर्व आहेत ना कलिंगड वगैरे लागवड केली होती, शेती केलेली होती. आणि आता भात शेती चालू आहे. सुजय वगैरे होता, ह्या लोकांनी लावले होते इकडे कलिंगड वगैरे. बऱ्यापैकी झाले होते. हे बघा एका खाजनात आपल्याला एवढे मासे भेटले आहेत. म्हणजे जवळजवळ अर्धी पिशवी झाले. हे बघा आता ह्या खाजनात पण आपल्याला भेटतील. इकडे सगळे मासेच मासे आहेत ह्या खाजनात. आता जेवढे पण आता आहेत ना शेती करतात ना गावात इकडे, तर ते डाल्यानी करतात. म्हणजे डाल्यानी करतात म्हणजे एकत्र येऊन शेती करतात आणि सगळ्यांची शेती एकत्र लावतात. असे पहिले पण आम्ही डाल्याने होतो तेव्हा खूप मजा यायची. आणि आता हे पण सगळं डाल्याने करतात. जरा मजा येते काम करायला, कंटाळा असा येत नाही आणि कामं पण फटाफट होतात. बघा मस्त आता पाऊस आला आहे. ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो त्याचं आगमन झालेलं आहे. मेन पावसाची गरज होती आणि पाऊस आलेला आहे बघा. जरा मस्त असं मोठा आला पाहिजे. त्या साईडला थोडे पाण्याची कमी आहे. तिकडून जुगाड केलेलं आहे, तिकडून पाणी घेऊन लावतात ते थोडंसं आहेत. ते 2 पाल राहिलेत. चिखल तर झाले ऑलमोस्ट. आता इकडचे पण चिखल झाले. ते इथं पण लावायला सुरुवात केली. आता मेन आहे ते हे. आता इथं मेन मासे भेटणार. हे कारण मासे भेटतील ना इथे. मासे भेटतील पण जरा फोडायला जरा टाईम जाईल. ते काय आहे? पाणी. हे बघा असा सगळा सांगाडा बाहेर काढायला लागतो साफ करायला. हे बघा ही संपूर्ण कुंभारीतली लावणी. आता ही एवढीच इकडची लावतात. अजून हे बाकी आहे. फोडून तर ठेवली नाही, अजून चिखल पाडायचा बाकी आहे. पावसामुळे आता पाऊस नाही त्यामुळे हे सर्व कामं रखडलेली आहेत. नाही तर एवढ्या सगळ्यांची लावण्या होऊन जातात. तर चला आता मी चाललो आहे जरा घरी. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आजचा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल पण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय मस्त हिरवगार एकदम जबरदस्त सीन वाटतो इकडचा. एकच नंबर.